पिंजरा पिंजरा रे। तुला सांगू ही, मला त्रास होतो ना, तो या धावपळीचा नाही होत, या हिच्या अशा वागण्याचा होतोय बघ। अरे आपण कुठल्या संकटात आहोत आणि हिचं काहीतरी भलतच। हिच्या जागी आनंदी असती ना, तर मला जागेवरचं उठू बी दिलं नसतं। मग आणायचं तिला घरी, म्हणजे तुझ्या मदतीला? ती नक्की येईल, मी फोन लावू तिला? नाहीतर एक काम कर, नाही तूच तिला फोन लाव, तिला सांग की तुला ताप आलाय, तुला बरं नाहीये, ती तुझ्या मदतीला नक्की येईल, मला खात्री आहे। मम्मा हे सगळं काय चाललंय? काय झालं? रोज या घरात नवीन काहीतरी घडत चाललंय। प्रॉपर्टीचे वाटे होत आहेत, एका तमाशावालीला कुलदेवतेचा मान दिला जातोय, तरी तू गप्प कायस मम्मा? नारायणी, मी तुला यापूर्वीच सांगितलंय, हरलेली लढाई बळे जिंकण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा उभा राहता येत नाही। अशा वेळी शांत बसून परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असतो आणि मी तेच करतेय। मम्मा तुला जे अंदाज घ्यायचे ते घे, पण मी आता गप्प बसणार नाहीये। तू उगाच उतावळेपणा करू नकोस। मम्मा काही झालं ना तरी तुझे हक्क मी तुला परत मिळवून देणार, त्यासाठी मी कुठल्याही नात्याचा आणि कोणाच्याही वयाचा विचार नाही करणार आहे। आनंदे, इथे थोडी गडबड झाली आहे बघ। गजा हॉस्पिटलात आहे आणि मला रोज तिकडे जावं लागतंय, खूप धावपळ होते ग माझी। त्यात माझी सून नाराज होऊन बसलीये। तू ये ना माझ्या मदतीला, माझी तब्येत नरम पडायला लागली बघ। काकू, मला बी तुम्हाला मदत करायला आवडलं असतं, पर ना आता पण बिन काही नाही। माझा गजा जोपर्यंत हॉस्पिटलात आहे ना, तोपर्यंत रोज माझ्या मदतीला ये बघू। नारायणी त्यांना आवडेल का मी तिथं आलेलं? अगं तिची मला काडीची मदत नाही आणि तू तिचा कशाला विचार करतीस? ठीक आहे। हा वाडा आणि हा सगळा कारभार माझ्या मम्माने दिवस रात्र मेहनत करून उभा केलाय। तर तुमच्यासारख्या एका खोलीत अजून एक शब्द जरी बोललीस ना तरी मी इसरीन की तुझ्यात आणि माझ्यात काय नातं आहे ते। तुझं आणि माझं काहीही नातं नाहीये। हा बाई, मला वाटेल ते बोलते आणि तुम्ही ऐकून घेताय? तूही मला वाटेल ते बोलतेस, मी ऐकून घेतोच आहे ना। मी वाटेल ते बोलत नाहीये, जे आहे तेच बोलतेय। आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवे, ती आत्ताच्या आत्ता। तुला तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण आता नाही। नारायणी, इकडनं निघून जा। हे सांगणारी तू कोण? मच्छिंद्र शेलारांची थोरली मुलगी आणि तुझी थोरली सावत्र बहीण। शालिनी काकू, मला आत्ताच्या आत्ता 4-5 माणसांच्या जेवणाचा डब्बा करून दे। का कोणाला द्यायचंय? मला काय रस्त्यावरच्या माणसांना नाही द्यायचंय, माझ्या सासरच्या माणसांच्या घशात घालायचंय। अगं पण आता तिकडची सगळी व्यवस्था झालेली असताना तुला आणखी कशाला हवाय डबा? तिकडे काय व्यवस्था आहे तेव्हा? एवढं कोणी उत्साही नाहीये, उपाशी मरतील, पण साधा पाण्याचा ग्लास सुद्धा कोणी घ्यायचं नाही तिथे। नारायणी, अगं तिथे अडचण होती म्हणून तर आनंदी गेलीये ना तिथे। काय? आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे आनंदीने। तीच मला जाताना म्हणाली की तुझ्या सासरी मदतीला जायचं म्हणून। किती वेळ झाला तिला जाऊन? अर्धा तास झाला असेल। आज मी त्या आनंदीला जिवंत सोडणार नाही। आधी माझं माहेर उद्ध्वस्त केलं आणि आता माझ्या सासरची वाट लावायला निघालीये। नारायणी, नारायणी, अगं नारायणी कुठे गेली? अक्का, हो आनंदी तात्यांच्या वाड्यावर जेवणात मदत करायला गेले। काय? हो, अर्धा तास झाला, पण हे कळल्यावर नारायणीला काय झालं काय माहिती, म्हणाली की मी आनंदीचा जीवच घेईन। विष्णू, विष्णू! अक्का, अहो पण विष्णू तर मी तात्याकडे जाते। नारायणी चिडून गेलीये, तिथे जाऊन काहीतरी तमाशा नको व्हायला। मी आले।